गटशेती आणि पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत स्वराज्य पाटील ठरला प्रथम. इंचनाळ येथे वसुंधरा शेतकरी मंडळ आणि आजी माजी सैनिक संघटनेतर्फे कार्यक्रमाचं आयोजन. गडिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथे वसुंधरा शेतकरी मंडळ आणि आजी माजी सैनिक संघटनेतर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. चेतन नरके यांनी गावाच्या विकासासाठी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले. शेती आणि पशुपालनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ साधता येते, तसेच गावच्या अर्थकारणात भरीव बदल घडवता येतो, असे त्यांनी सांगितले. नरके पुढे म्हणाले की शेतीत घेतलेल्या पिकांचे मार्केटिंग आणि वितरण व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः उभारणे गरजेचे आहे. जनावरांना सकस आहार दिल्यास पैदास उत्तम होते. त्यासाठी संकरित जनावरे जतन करून वेळोवेळी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत स्वराज्य पाटीलने प्रथम, भाग्यश्री जाधवने द्वितीय, आरती कुंभारने तृतीय, विराज पाटीलने चतुर्थ तर श्वेता गणपतराव घोटकेने 5वा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून सागर पवार, पद्मजा देसाई आणि नारायण सुतार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वसुंधरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष जयदीप नांदवडे यांनी केले. सूत्रसंचालन सुजित गुंजकर यांनी केले, तर आभार विनायक लोहार यांनी मानले. विकास सेवा संस्थेचे चेअरमन विशाल देसाई, माजी चेअरमन सयाजीराव देसाई, सरपंच उत्तम कांबळे, शहाजी होडके, महादेव जाधव, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्ताजीराव जाधव, संभाजी दळवी, रमेश पाटील, सर्जेराव केसरकर, लक्ष्मण जाधव, विश्वनाथ परीट यांच्यासह दादाजी हायस्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.